गुडवनवाडी संघाकडून पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विकी आलाय पिवनच्या षटकामध्ये. ऑन साईडला डावखुरा शैलीचा खेळाडू खरोंडवाडी संघाचा सचिन, एक घातकी फलंदाज. पहिला बॉल सचिन साठी. यावेळेस समोर खेळलाय फटका कमालीचा, कव्हर ड्राईव्हचा अद्भुत स्ट्रोक. चेंडू गोळीच्या वेगानं फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय जबरदस्त सुरुवात केली आहे खरोंडवाडी संघाच्या सचिननं. क्रिकेटचा सर्वात देखणा फटका आलाय त्याच्या बॅट मधून. चौकार आलाय, कव्हर ड्राईव्हचा अद्भुत स्ट्रोक. यानंतर होणारी मॅच चिंचवाडी विपक्ष गिर्याचवाडी. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमला विनंती आहे पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल. तीस षटकाची मॅच आहे. 30 ते 35 धावा केल्यानंतर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. गोलंदाजानं पहिला चौकार खाला होता, त्यानंतर डॉट. इथून पुन्हा फटका चांगला आहे. मिड ऑन मध्ये खराब फिल्डिंग. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. चारच्या मदतीने खरोंडा संघाची बॅटिंग. खरोंडवाडी संघाची बॅटिंग करत असताना 8 धावा. चांगली बॅटिंग सचिन करतोय. 2 चौकार आलेत. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. समोर लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव बनले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खराब फिल्डिंग. त्याचा मोबदला 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि चंद्रकांतची पाहायला मिळते. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकते आणि धावफलकावरती टोटल 10. शेवटचे 2 बॉल. पिवनच्या षटकामधील कमबॅक करावं लागेल गुडवनवाडी संघाला. याच परिसरातील हा संघ आहे ज्याच्याकडे भरपूर या खेळपट्टीचा अंदाज असेल. 5वा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. इथे पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग आणि चित्त्याच्या चपळाईने 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टोटल 12. बारा धावा बनल्यास शेवटचा बॉल आहे. कमबॅक भरपूर चांगलं राहिलंय खरोंडवाडी संघाचं, कारण पहिले षटक चालू आहे. 12 बनल्यात. शेवटचा बॉल टॉप एज. 5 लेग मध्ये खराब फिल्डिंग आणि त्याचा मोबदला 1 धाव. एका धावेने मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक संपलंय आणि धावफलकावरती खरोंडवाडी संघाची टोटल नाबाद 13. गुडवनवाडी संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय महेश. सायकेनला आहे लेफ्ट हँडर. सचिन पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. नरेश गोलंदाजी मार्कवर. नरेश आलाय. इथून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप ठेवा. 3 षटकाची मॅच आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सरसे स्वागत आहे. नरेशचा पहिला बॉल सचिनसाठी. यावेळेस आपण पाहू शकाल चांगला बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स कमी. नरेशनं पहिला बॉल डॉट फेकलाय. सायकेला क्रिकेटमधील सर्वात घातकी फलंदाज आपण पाहू शकाल लेफ्ट हँडर सचिन. यावेळेस फटका चांगला आहे डीप मध्ये. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये. थोडीशी खराब फिल्डिंग. त्याचा मोबदला 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये खरोंडवाडी संघाची. 2च्या मदतीने टोटल प्लाय झाले धावफलकावरती आता 15 धावा. बिनबाद 15.
नेक्स्ट मॅच मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. एका साईडला टीम असेल गिर्याचवाडी, एक चांगले आयोजक आहेत ते आणि त्यांचीच मॅच पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. इथून आपण पाहू शकाल कमालीची गोलंदाजी. चला पंचांचा निर्णय जो काय असेल तो अंतिम असेल. डिस्कस केला जातोय स्क्वेअर पंच आणि प्रमुख पंचांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आला, इथून फलंदाज होईल बाद. चला पंचांचे निर्णय दिलेला आहे. फलंदाज लगेच कट साठी रिव्ह्यू नाही. आपल्याकडे IPL सारखी सिस्टीम नाही, लक्ष असू द्या. चला पहिला धक्का बसतोय. सचिन इथून बाद झालाय. गोलंदाज नरेशने इथून ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथून आले सचिनची. न्यू बॅटर लक्ष्मण, या फलंदाजाकडे क्षमता अनुभव भरपूर आहे. क्रिकेटमधील सर्वात चांगला फलंदाज 3 नंबरवरती खेळतो आणि तोच खेळाडू सध्या इंटर झालाय करोडवाडी संघासाठी लक्ष्मण. धावफलकावरती अवघ्या धावा आपण पाहतोय 15 धावा, 3 बॉल टाकलेत नरेशनं. कमालीची कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल शिल्लक. सायकेलला इनियाड 3 नंबरचा फलंदाज घातकी आणि अनुभवी खेळाडू लक्ष्मण ऑन साईक. शेवटचे 3 बॉल नरेशचा पुढील बॉल. यावेळेस फ्लिक केलाय समोर मिड विकेट मध्ये. जेलची संधी होती, खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबेसाठी चौकार. लक्ष्मणने आले आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवरती मिड विकेट मध्ये ठोकलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टोटल प्लाय झाले 19 अंकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुलर लेनचा बॉल समोर खेळलाय. फटका कमालीचा आहे. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. थोडेस लेझी क्रिकेट, त्याचा मोबदला 2 धाबा. कमालीची रनिंग 2 धाबा, 2च्या मदतीने टोटल 21 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक नरेश या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल आहे नरेशचा. सायकेलला लक्ष्मण धावफलकावरती 21 धाबा. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस स्लॉट मध्ये जरूर होता. क्रॉस द लाईन फटका चांगला आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे. थोडीशी खराब फिल्डिंग, त्याचा मोबदला 2 धाबा. मैदानाच्या आतमध्ये एक पंचांचा इशारा आलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि करोडवाडी संघाची टोटल धावफलकावरती 1 गडी बाद 23. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धाबा. जो फलंदाज सलामीला गेला होता चंद्रकांत, 12 बॉलचा खेळ संपला आणि एकही बॉल अजून खेळायला आला नाही. पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल चंद्रकांत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धाबा. गणेश वाघ आयोजक, आपण कुठे असेल तर मुख्य मंचावर या. गणेश वाघ आपण कुठे असेल तर मुख्य मंचावर जॉईन व्हा. गोलंदाजी मार्कवर गुडवनवाडी संघाकडून एक हुकमाचा एक्का. वसंत आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सायकेलला सलामीचा फलंदाज चंद्रकांत. टार्गेट सेट करणारे 6 बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ संपलाय. 23 बनल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिला बॉल वसंतचा. ऑफसाईडला चंद्रकांत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथून
गोलंदाज वसंत आहे, चांगली सुरुवात. तेवीस धावा बनल्या तर टार्गेट सेट करणारे 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. टार्गेट किती सेट केलं जाईल गुडवनवाडी संघासमोर? 5 बॉलचा खेळ बाकी, 23 धावा. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लेगबायच्या स्वरूपात. इथून 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टोटल 25. चार बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे 4 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकेलला आपण फलंदाज पाहतोय सलामीर खेळाडू चंद्रकांत. यावेळेस फटका हवेत आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जे ड्रॉप आणि इथून गुड रनिंग, कमालीची रनिंग. 2 धावा चित्त्याच्या चपळाने. 2 धावा आणि 2च्या मदतीने खरोंडवाडी संघाची टोटल धावफलकावरती 27 धावा. 3 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे 3 बॉल. अंतिम बॉल 3 शिल्लक. सामना 30 षटकाचा लक्ष असेल द्या आणि नेक्स्ट मॅच जी आहे ती 4 षटकाची असेल. एका साईडला टीम चिंचवाडी त्यांना पाठ करेल गिर्याची वाडी. पुन्हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळी जिथे 1 धाव होती तिथे एक्स्ट्राची अजून 1 धाव, म्हणजे या बॉलवरती 2 धावा. गुड रनिंग, गुड कॉल. 2च्या मदतीने टोटल धावफलकावरती 29. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 बनल्यात. शेवटचे 2 बॉल सायकेला सलामीचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून अजून एकही षटकार चौकार आला नाही. शेवटचा बॉल. 2 बॉल. कमालीची गोलंदाजी वसंतची. कुठेतरी जर विचार केला तर चंद्रकांत इनफॉर्म नाहीये इथे, कारण बॅटवरती बॉल येत नाही. इथून 1 धाव आले. एका धावेने टोटल प्लाय झाले 30 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटचा बॉल वसंतचा. यावेळेस हुक केलाय रोहित शर्मा स्टाईल मध्ये. देखना स्ट्रोक. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शेवट गोड केलाय. फलंदाज लक्ष्मणचा षटकार. पहिला डाव संपला आणि खरोंडवाडी संघाने बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये 36 धावा आणि गुडवनवाडी संघाला 18 बॉल आणि 37 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. एका साईडला एकाच परिसरातील 2 संघ, चिंचवाडी विपक्ष गिर्याची वाडी. चला दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी जॉईंट व्हा. गिर्याच्या वाडी संघाचा संघनायक आणि चिंचवाडी संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तिथे आयोजन कमिटीच्या वतीने टॉस संपन्न केला जाईल. शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतील आणि चालू सामना आहे तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल गिर्याचवाडी विपक्ष चिंचवाडी. एक मैत्रीपूर्ण सामना आहे. दोन्ही एकाच विभागातील संघ. अक्षरशः 1 किलोमीटर वरती दोन्ही गाव आहेत आणि एक मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळेल चिंचवाडी विपक्ष गिर्याचवाडी.
चिंचवाडी संघाची प्रथम फिल्डिंग असेल आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले गिर्याचवाडी संघाला. एक मैत्रीपूर्ण मॅच, चांगला सामना पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. गुडवनवाडी संघ 18 बॉल आणि 37 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय काळ्याचीवाडी संघ टॉप 4 मध्ये गेलाय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळालाय टीम दात्रीची वाडी संघ टॉप 4 मध्ये गेला आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल गोरेगाव संघ टॉप 4 मध्ये गेला. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारेल? भगवान बघत आपण कुठे असेल तर स्टेजची संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मार्कवर करोनवाडी संघाकडून किशोर आहे स्ट्रायकेनला. वसंत आहे टॉप एज लागते डीप गली पॉइंटला. चांगली फिल्डिंग आणि इथून घडलंय काय, एक गाडी मधल्या ट्रॅक वरती आणि फलंदाज बाद. पहिला धक्का टीम गुडवनवाडी संघाला. फलंदाज आपण पाहतोय वसंत बॅक टू डग आउट. वन डाऊनचा फलंदाज असेल तो प्रकाश. चांगलासा गुडवनवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू, जुना जाणता हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी आव्हान आहे ते 3 षटकामध्ये 37 धावांचं गुडवनवाडी संघासमोर. पहिल्या चेंडूवर चांगलासा मोठा धक्का लागतोय तो गुडवनवाडी या संघाला वसंतच्या रूपाने. आणि त्याची जागा घेण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज प्रकाश आणि नॉनस्ट्राईकला फलंदाज आहे तो नयन, त्यांचे छोटे बंधू. पुढील चेंडू डावखुरी हाताचा गोलंदाज उंचर मारण्याचा प्रयत्न, मात्र झेलची संधी, मात्र झेल्स कुठेतरी जमिनीला दान होतोय. मिळेल ती एक धावा आणि एक धावेने श्रीगणेशा होईल तो गुडवनवाडी या संघाचा. चांगलासा हा चुरशीचा सामना. पुढील चेंडू अपील करण्याचा प्रयत्न, मात्र अपील फेटाळण्यात येत आहे. जाईल तो निर्धाव चेंडू. चांगलासा फलंदाज स्ट्राईकला शेल. मोठ्याचे फटके मारण्यास तरबेज असलेला हा खेळाडू नयन, ज्याने अनेक मैदाने असे गाजवले आहेत. गुडवनवाडी संघाचा हार्ड हिटर फलंदाज नयन. पुढील चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू, कुठेतरी फलंदाज वारंवार बीट होतोय. जाईल तो सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज. कुठेतरी चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न करतोय. पुढील चेंडू
यॉर्करलेनचा चेंडू, सलगचा चेंडू जाईल तो निर्धाव चेंडू आणि नैरेन फलंदाज कुठेतरी बीट होतोय आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगलासा गुडलेंदो टाकलेला चेंडू आणि सलगचा चौथा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 1 धाव आणि पुढील समीकरण असेल ते गुडवणवाडी या संघाला 12 चेंडू आणि 36 धावांचं. 12 चेंडू आणि 36 धावा पुढील समीकरण. आणि गोलंदाज मार्कर दुसरा गोलंदाज असेल तो सचिन हा गोलंदाज. बघूया पहिलं षटक चांगला असं हाताळलं, केवळ एकच धाव खर्च केली त्या गोलंदाजाने. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. चांगलासा वेग पाहायला मिळतो. यॉर्करलेनचा चेंडू, गचाळचं क्षेत्ररक्षण, मात्र मिळेल ती केवळ 1 धाव. भन्नाट असा वेग पाहायला मिळाला तो ह्या गोलंदाजाचा. बघूया दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सचिन हा गोलंदाज, स्ट्राईकला फलंदाज असेल तो नयन. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आणि चांगलासा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने जाईल तो खणखणीत षटकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. कुठेतरी चांगला असा चेंडू बॅटच्या मधोमध लागला आणि जाईल तो षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती गुडवणवाडी या संघाची 1 बाद 8 धावा. भन्नाट असा वेग पाहायला मिळतो तो या सचिन या गोलंदाजाचा. धावसंख्या जाऊन पोचली ती 1 बाद 10 धावा. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र जाईल तो निर्धाव चेंडू. सुंदर असे षटक हाताळताना पाहायला मिळतोय तो सचिन हा गोलंदाज. त्याच्या पुढे स्ट्राईकला फलंदाज असेल तो प्रकाश. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि लागेल तो दुसरा झटका गुडवणवाडी या संघाला. प्रकाशच्या रूपाने कुठेतरी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. मारावे लागतील. पुढील चेंडू चांगलासा वेगवान मारा पाहायला मिळतोय. जाईल तो ऑन साईडच्या दिशेने. चांगली रनिंग पिटवीन द विकेट पाहायला मिळते. मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोचला तो गुडवणवाडी या संघाचा. 2 बाद 12 धावा. आणि पुढील समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 25 धावांचं. 6 चेंडू आणि 25 धावा गुडवणवाडी संघासमोर. 6 चेंडू आणि 25 धावा. बघूया तिसरा षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज मार्कर येतोय. भावेश हा गोलंदाज. त्याच्या समोर आव्हान असेल ते 6 चेंडू आणि 25 धावांचं. 6 चेंडू आणि 25 धावा. स्ट्राईकला फलंदाज आहे तो वासुदेव. डावखुरी आहे त्याचा फलंदाज. गुडवणवाडी संघाचा चांगला असा गुणवान खेळाडू. गोलंदाज मार्कर गोलंदाज भावेश. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. 6 चेंडू आणि 25 धावा.
पहिला चेंडू चांगला असा आणि मिळेल ती अवांतरची धाव. समीकरण बदलेल ते 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू आणि 24 धावा. पुढील समीकरण चांगला असा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. चौकार का? सुंदर असा लेग साईडचे मारलेला फटका जाईल तो चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 17. आणि पुढील आव्हान असेल ते 5 चेंडू आणि 20 धावांचं. 5 चेंडू आणि 20 धावा. गुडवनवाडी की नाही खरोंडा ना चौकार आहे. चांगला असा मारलेला फटका मात्र मिळेल ती केवळ 1 धाव. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचला तो 2 बाद 18 धावा. आणि पुढील समीकरण असेल ते 4 चेंडू आणि 19 धावांचं. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. दोन झाला. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज आहे तो सलामीला गेलेला नयन. बघूया उंच मात्र कुठेतरी मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने धाव फलक जाऊन पोचला तो 20 धावा. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. कुठेतरी 3 षटकार मारावे लागतील नयन या फलंदाजाला. पुढील चेंडू मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतो तो भाविश हा गोलंदाज. एक बॉल आणि 11 धावांची गरज.
पुढील सामना चिंचवाडी विरुद्ध गिर्याचीवाडी. चिंचवाडी संघाने लवकरात लवकर छत्ररक्षण लावून घ्या. पुढील सामना गिर्याचीवाडी विरुद्ध चिंचवाडी ब. सलामीचे फलंदाज लवकरात लवकर